नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता 6वी विषय भूगोल आणि पाठ आहे पृथ्वीगोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट. नकाशा म्हणजे भूगोलशास्त्राचा आत्माच आहे. नकाशाच्या मदतीने न पाहिलेल्या भूप्रदेशातील वस्तुस्थिती समजते. अगदी बिनचूक असणाऱ्या नकाशाचा उपयोग विद्यार्थ्यांना, संशोधकांना होत असतो. ज्याप्रमाणे सैनिकाला शस्त्राची आवश्यकता लागते किंवा लेखकाला लेखणीशिवाय लेखन करणे शक्य होत नाही, त्याचप्रमाणे नकाशाशिवाय भूगोलाचा अभ्यास परिपूर्ण होत नाही आणि म्हणूनच नकाशांना भूगोलाचा अभ्यास करताना लागणारे एक महत्त्वाचे साधन असे म्हटले जाते. नकाशा म्हणजे काय तर एखाद्या भूपृष्ठाचे किंवा त्यावरील एखाद्या भागाचे सपाट कागदावर प्रमाणानुसार केलेले आरेखन म्हणजे नकाशा होय. नकाशासाठी इंग्रजी शब्द आपण मॅप हा वापरतो. तर मॅप हा शब्द जो आहे हा मूळ लॅटिन भाषेतला शब्द आहे, एक मॅप्पा मुंडी त्यावरून आलेला आहे. हे मॅप्पा मुंडी म्हणजे काय तर मॅप्पा मुंडी म्हणजे कागदावर किंवा कपड्यावर साकारलेले जग होय. आता हे नकाशे नुसते कागदावर किंवा कपड्यावरच काढत होते असं नाही, तर हार्वर्ड विद्यापीठाच्या सेमेटिक संग्रहालयात एक वीट ठेवलेली आहे आणि ती इसवी सन पूर्व 2500च्या काळातली आहे. बॅबिलॉनच्या उत्तरेस 320 किलोमीटर अंतरावर गा सूर या गावी उत्खननात ती मिळाली आणि त्या विटेवर एक नदी, कदाचित ती युफ्रेटिस असावी, दाखवलेली असून तिच्या दोन्ही बाजूस पर्वत दाखवले आहेत. नदीचे 3 फाटे दक्षिणेकडील समुद्रास किंवा सरोवरास मिळतात. नकाशातील उत्तर, पूर्व आणि पश्चिम या दिशा वर्तुळांनी दाखवल्या आहेत. म्हणजे नुसते कपड्यावर नव्हे, कागदावर नव्हे तर मातीच्या विटेवरही नकाशे आपल्याला आढळतात. पृथ्वीगोल व नकाशा यामधली तुलना आता आपण बघूया. नकाशा हे सपाट साधन असते, तर पृथ्वीचा गोल हे गोलाकार साधन आहे. नकाशामुळे पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र आपण एकाच वेळी पाहू शकतो. बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. तर पृथ्वी गोल या साधनामुळे पृथ्वीची एकच बाजू एका वेळी पाहता येते, कारण पृथ्वी गोल हा गोल असल्यामुळे एकच बाजू आपण एका वेळी बघू शकतो. नकाशा हा राज्यांची, देशांची माहिती सांगतो. विशिष्ट प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी नकाशाचा वापर केला जातो. पृथ्वीगोलावर संपूर्ण जग दिसत असतं आणि त्यामुळे त्यामध्ये छोट्या प्रदेशांचे जे तपशील आहेत ते दाखवता येत नाहीत, जे आपल्याला नकाशावर बघायला मिळतात. पृथ्वीचा गोल ही पृथ्वीची प्रतिकृती असं म्हणता येईल. नकाशे हे द्विमितीय तर पृथ्वी गोल हे त्रिमितीय असतात. लांबी व रुंदी अशा 2 मिती असलेली वस्तू म्हणजे द्विमितीय वस्तू. लांबी व रुंदी मिळून द्विमितीय वस्तूचे क्षेत्रफळ तयार होते. तर लांबी, उंची, रुंदी अशा 3 मिती असलेल्या वस्तू म्हणजे त्रिमितीय वस्तू होय. तर लांबी, रुंदी, उंची मिळून घन तयार होते. मग अशा त्रिमितीय वस्तू कोणत्या कोणत्या आहेत जे तुम्हाला आपल्या जीवनात दिसतात तर डस्टर, डबा, पेला, तांब्या, डोंगर, चंद्र, पृथ्वी या त्रिमितीय वस्तू आहेत. आता आपण बघूया नकाशाची वैशिष्ट्ये काय आहेत. जगाचा नकाशा काढता येतो,
देशाचा नकाशा काढता येतो, राज्याचा नकाशा येतो, जिल्ह्याचा नकाशा येतो, एखाद्या गावाचा सुद्धा नकाशा आपण काढू शकतो. नकाशामध्ये जसे राजकीय विभाग दाखवता येतात, तसेच प्राकृतिक विभागही दाखवता येतात. कुठे डोंगर आहेत, कुठे सपाट जमीन आहे, कुठे पठारी प्रदेश आहे, त्याचप्रमाणे त्या प्रदेशाची समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे, त्या ठिकाणी कोणती पर्वत शिखरे आहेत, त्यांची उंची किती आहे, या सगळ्या गोष्टी प्राकृतिक नकाशामध्ये दाखवता येतात. त्याचप्रमाणे एखाद्या राज्यातील किंवा एखाद्या जिल्ह्यातील नद्या कोणत्या आहेत, त्यांची लांबी किती आहे, त्यांची संगमस्थाने कोणती आहेत, याचा सुद्धा नकाशा काढता येतो. तसंच एखाद्या ठिकाणची भूगर्भ रचना कशी आहे, एखाद्या राज्याची किंवा एखाद्या जिल्ह्याची, त्या ठिकाणी कोणते खडक आढळतात. बघा, तुम्हाला स्क्रीनवर नकाशा दिलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे, भूगर्भ रचना, आणि सूचीमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला खडक दाखवलेले आहेत की कुठले कुठले खडक महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात मिळतात, याची आपल्याला माहिती मिळते. त्याचप्रमाणे एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान कसं आहे, त्याचं जे प्रमाण आहे ते कसं आहे, जमिनीचा प्रकार कसा आहे, कुठल्या प्रकारची जमीन आहे, यानुसार त्याचे कोणते विभाग पडतात, ही सुद्धा माहिती आपल्याला नकाशावरून मिळते. खनिज संपत्तीबद्दलची माहिती आपल्याला नकाशामधून मिळते की कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात कोणती खनिजे उपलब्ध आहेत, याची माहिती मिळते. पिकांची माहिती मिळते की त्या राज्यातली किंवा त्या जिल्ह्यातलं प्रमुख पीक कोणतं आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेले उद्योगधंदे, शेतीवर आधारित उद्योगधंदे यांची माहिती मिळते की कोणत्या ठिकाणी वस्त्रोद्योग चालू आहेत, कापड गिरण्या किती आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेत, तेल गिरण्या किती आहेत. सगळ्या प्रकारचे उद्योगधंदे जे आहेत त्याची माहिती आपल्याला नकाशामधून मिळते. त्याचप्रमाणे त्या राज्यातील किंवा त्या जिल्ह्यातील लोहमार्गांची माहिती सुद्धा आपल्याला मिळते. रेल्वे मार्ग कुठले आहेत, जंक्शन्स कोणते आहेत, तो जो मार्ग आहे तो त्यामध्ये कोणकोणते स्टेशन्स येतात, ही सगळी माहिती नकाशामधून आपल्याला मिळत असते. आता नकाशा आणि पृथ्वीगोल यामध्ये एक फरक काय आहे बघा. नकाशा हे भूगोलाच्या अभ्यासाचे द्विमितीय साधन आहे, म्हणजे त्याला फक्त लांबी आणि रुंदी असते. तर पृथ्वीगोल हे भूगोलाच्या अभ्यासाचे त्रिमितीय साधन आहे. लांबी, रुंदी व उंची या तिन्ही गोष्टी असतात. नंतर नकाशाच्या आधारे आपल्याला विशिष्ट प्रदेशांचा तपशीलवार अभ्यास करता येतो. आता आपण बघितलं की महाराष्ट्र राज्याचं उदाहरण घेऊन आपण बघितलं होतं की आपल्याला महाराष्ट्र राज्याची सगळी माहिती, खनिज संपत्ती, तिथल्या नद्या, तिथले उद्योगधंदे, तिथली पिकं, या सगळ्यांची तपशीलवार माहिती आपल्याला नकाशात मिळते. तर पृथ्वीगोलावर अशा प्रकारे विशिष्ट प्रदेशांचा तपशीलवार अभ्यास नाही करता येत. पण जगातील खंड आणि महासागर यांची एकूण कल्पना येऊ शकते. नकाशाचे उपयोग. नकाशाद्वारे एखाद्या प्रदेशाची भौगोलिक माहिती मिळते. प्रत्यक्ष त्या देशात किंवा भूभागाचा प्रवास न करता नकाशाद्वारे भौगोलिक माहिती उपलब्ध होते. मुलांनो, आपण वर्गात बसून अमेरिका, इंग्लंड, रशिया, स्वीडन यासारख्या देशांची भौगोलिक माहिती ही नकाशाच्या आधारेच मिळवत असतो. दुसरं म्हणजे भूगोलशास्त्र अध्यापकांना तसेच सामाजिक शास्त्रे व विज्ञान विषयातील संशोधकाला संशोधनासाठी नकाशे अतिशय उपयुक्त ठरतात. मनुष्याचं व्यक्तिगत किंवा सामूहिक जीवन किंवा त्याचं होत असलेलं वर्तन, त्याच्या विशिष्ट असलेल्या कृती किंवा त्यामागील प्रेरणा, त्याची उद्दिष्ट, या सगळ्याचा अभ्यास सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो. मग कुठलाही मनुष्य जो आहे त्याच्यावरती किंवा त्याच्या जीवनावरती तेथील भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे ती व्यक्ती असं का वागते किंवा त्या ठिकाणच्या चालीरीती ज्या आहेत त्या अशा का आहेत, हे ज्या वेळेला एखादा सामाजिक शास्त्राचा अभ्यासक अभ्यासतो त्यावेळेला भूगोलामुळे किंवा नकाशामुळे त्याला
त्या ठिकाणच्या मनुष्याचं वर्तन स्पष्ट होत असतं. तिसरं, पर्यटकाला रस्ते, रेल्वे, विमानमार्ग, पर्यटन स्थळे दर्शक नकाशे अतिशय महत्वाचे असतात. कारण सांगितल्याप्रमाणे की रस्त्याचा सुद्धा नकाशा असतो, रेल्वेचा नकाशा असतो, विमानमार्गाचा नकाशा असतो. त्याचप्रमाणे एखाद्या शहरात किंवा एखाद्या जिल्ह्यात किंवा एखाद्या देशात पर्यटन स्थळ जे आहे, नेमकं कुठलं पर्यटन स्थळ कुठे आहे याची माहिती आपल्याला नकाशाद्वारे मिळत असते. चौथं, युद्धजन्य परिस्थितीत नकाशाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. युद्धात शत्रू पक्षाची विमाने, पाणबुड्या किंवा युद्ध साहित्य निर्माण करणारी केंद्रे नाहीशी करण्याच्या योजना या नकाशाच्या सहाय्यानेच आखल्या जातात. अगदी या ठिकाणी बसून समोरच्या देशातली खडानखडा माहिती, त्या भूप्रदेशाची खडानखडा माहिती जी आहे ती आपल्याला मिळत असते. पाचवं, वैमानिकांना व जलप्रवाशांना नकाशे मार्गदर्शक ठरतात. कारण वैमानिक जो आहे तो हवेतून चालत असतो विमान, तर जलप्रवास जो आहे तो पाण्यातून होत असतो. रस्त्यावर आपल्याला दिशा लगेच समजतात, परंतु वैमानिकांना म्हणजे पाण्यातून प्रवास करताना आणि हवेतून प्रवास करताना जर नकाशा असेल तर त्यांना योग्य रस्ता मिळतो. त्याचप्रमाणे नगर नियोजन, प्रादेशिक नियोजन किंवा देशाचे नियोजन आखण्यासाठी नकाशाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो. एखाद्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी आपण राहण्याची सोय करू शकतो किंवा त्याला आपण म्हणतो रेसिडेन्शियल एरिया कुठला असेल किंवा कुठल्या ठिकाणी उद्योगधंदे असेल. बघा आता हल्ली काही ठिकाणी असे झोन निघालेले असतात ना, रेसिडेन्शियल झोन किंवा उद्योगधंद्याचा झोन. हे झोन जे आहेत ते कसे निश्चित केले जातात, तर नकाशाच्या आधारे निश्चित केले जातात. सातवा आहे राज्याच्या जिल्ह्यांच्या सीमा, खाजगी मालमत्तांचे नकाशे तसेच इतर काही नकाशांना न्यायनिवाड्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्व असते. म्हणजे जर समजा राज्य किंवा जिल्ह्यांमध्ये त्या सीमारेषेवरून जर वाद झाला तर नकाशाच्या आधारे सीमारेषा निश्चित केली जाते. त्याचप्रमाणे खाजगी मालमत्तांचे नकाशे सुद्धा बघा की त्याच्यामुळे कोणाची मालमत्ता किती आहे, कोणाला किती एरिया आहे हे नकाशाच्या आधारे समजतं आणि त्यामुळे न्यायनिवाडा करणं सोपं जातं. आता आपण बघूया पृथ्वी गोलाची कोणती कोणती वैशिष्ट्ये आहेत. पृथ्वी गोल हे ग्रह पृथ्वीचं त्रिमितीय गोलाकार मॉडेल आहे. त्रिमितीय म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं की लांबी, रुंदी व उंची या गोष्टी असतात. आता हे जे पृथ्वी गोल आहे हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जमीन आणि पाण्याचे वितरण दाखवते. हे पृथ्वीवरील जे खंड आहेत आणि महासागर आहेत त्यांचे अचूक आकार आणि स्थान दर्शवण्याचं काम हे पृथ्वी गोल करत असतं. पृथ्वीचा अचूक आकार पृथ्वी गोल आपल्याला दर्शवतं. जसं आपण बघितलं की पृथ्वी जी आहे ती किंचित गोलाकार आहे, दोन्ही ध्रुवांवर थोडी सपाट आहे आणि विषुववृत्तावर फुगलेली आहे. तसेच इतर जी भौतिक वैशिष्ट्ये आहेत पृथ्वीची ती पृथ्वी गोलावर अधिक अचूकपणे दर्शवली जातात. पृथ्वी गोलामुळे पृथ्वीच्या अक्षाच्या झुकण्याची कल्पना येते. आता पृथ्वी गोलाचे उपयोग काय आहेत? पृथ्वी गोलाच्या सहाय्याने आपण प्रयोगाद्वारे दिवस आणि रात्र कसे होतात हे समजावू शकतो. आपण यापूर्वी हा प्रयोग सुद्धा केलेला आहे की कशा प्रकारे टॉर्चच्या सहाय्याने या विजेरीच्या सहाय्याने पृथ्वीवरचे दिवस रात्र समजणे सोपे जाते. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे झालेले जे दोन समान भाग आहेत ते म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे पृथ्वी गोलावर दाखवता येतात. बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय इक्वेटर म्हणजे विषुववृत्त, नॉर्दर्न हेमिस्फियर म्हणजे उत्तर गोलार्ध आणि सदर्न हेमिस्फियर म्हणजे दक्षिण गोलार्ध.
भौगोलिक सहल आणि क्षेत्रफेट. मुलांनो, क्षेत्रफेट किंवा भौगोलिक सहल ही भूगोलाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची पद्धत आहे. का ते जाणून घेऊया. एखादं ठिकाण प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहिल्याने त्याच्या समग्रतेची जशी कल्पना येते तशी केवळ पुस्तकातील वर्णन वाचून, चित्रे किंवा नकाशा पाहून येऊ शकत नाही. बघा, म्हणजे जर आपल्याला म्हातारीचा बूट आपण पुस्तकात वाचतो, हँगिंग, मुंबईला हँगिंग गार्डनला म्हातारीचा बूट आहे, मोठा बूट आहे, आपण त्याचं वर्णन वाचतो. पण ज्या वेळेला तो प्रत्यक्ष जाऊन पाहू तेव्हा आपल्याला त्याच्या समग्रतेची कल्पना येते. किंवा तारापूरवाला मत्स्यालय, की त्या ठिकाणी असे मासे आहेत, एवढे मोठे मासे आहेत, विविध प्रकारचे मासे आहेत, हे आपण चित्र बघत असतो, माशांची चित्र बघतो. परंतु जेव्हा आपण तिथे प्रत्यक्ष जाऊ आणि ते मासे बघू त्यावेळेला त्याच्या समग्रतेची आपल्याला कल्पना येईल. म्हणजे जी कल्पना पुस्तकातलं वर्णन वाचून किंवा चित्रे किंवा नकाशा पाहून येत नाही, ती क्षेत्रभेटीमुळे किंवा भौगोलिक सहलीमुळे येत असते. उदाहरण द्यायचं तर साखर कारखाना किंवा चॉकलेटचा कारखाना किंवा दुग्ध व्यवसाय यासारख्या गोष्टींची माहिती आपल्याला पुस्तकातून मिळत असते. पण प्रत्यक्ष तिथे जाऊन बघितल्यानंतर आपल्याला ती गोष्ट अधिक चांगल्या रीतीने क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणी असणारी भौगोलिक, सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते. क्षेत्रभेटीच्या दरम्यान प्रश्नावलीद्वारे किंवा मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येते. उदाहरणार्थ जर झालं की पोस्टाचं काम कसं चालतं, तर हे पुस्तकात जर वाचलं तर पानाच्या पानं वाचावी लागतील किंवा निवेदनातून सांगायचं झालं तरी सुद्धा पानाच्या पानं सांगावी लागतील. परंतु जर त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष गेलो डाकघरामध्ये किंवा पोस्टामध्ये आणि तिथल्या कामकाजाचं निरीक्षण केलं तर ते आपल्याला पटकन समजतं. उदाहरणार्थ जर समजा तुम्हाला एखाद्या फ्रूट प्रोसेसिंग म्हणजे जाम किंवा सॉसेस बनवणाऱ्या कारखान्याची माहिती पुस्तकात असली, पण जर तुम्ही क्षेत्रभेट दिली तर काय होईल, तुम्ही तिथे गेल्यावर कारखान्यातील वातावरणाचे निरीक्षण कराल. त्याचप्रमाणे त्या फळांपासून जाम कसा बनवतात, त्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया होतात हे तुम्हाला प्रत्यक्ष मग त्या कारखान्यामध्ये कोणकोणत्या मशीन्स आहेत, त्यांची नावं काय आहेत, मग त्यांचा वापर कशासाठी होतो याच्या नोंदी आपल्याला ठेवता येतात आणि प्रत्यक्ष कामकाज कसं चालतं ते पाहता येतं. त्यानंतर तिथले जे मॅनेजर असतील किंवा त्या कंपनीचा जो कोणी प्रमुख असेल किंवा मालक असेल याच्याशी तुम्ही बोललात तर त्याद्वारे जी तुम्हाला माहिती मिळेल, म्हणजे ती प्रत्यक्ष ती जमा केलेली माहिती आहे ती तुमच्या कायम लक्षात राहील. आणि म्हणूनच क्षेत्रभेट ही माहिती मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाची अशी पद्धत मानली जाते. भूगोल दालन अर्था. तुम्ही शाळेत असलेला छोटा पृथ्वीचा गोल पाहिला असेल. पृथ्वीचा गोल पृथ्वीची प्रतिकृती असते. ती पाहिल्यामुळे पृथ्वीचा आस कसा कललेला आहे हे लक्षात येते. पृथ्वीवर महासागर कोठे आणि किती आहेत, 5 महासागर आहेत किंवा खंड किती आहेत, तर 7 खंड आहेत हे बघता येतं. पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरते हे समजतं. त्यानंतर अक्षांश म्हणजे काय, मुख्य अक्षांश कोणते, रेखांश म्हणजे काय हे आपल्याला पृथ्वी गोलाच्या साहाय्याने समजून घेता येतं. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामधील मेन राज्यामध्ये यारमथ येथे भला मोठा पृथ्वीचा गोल आहे. बघा बरं, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतोय की केवढा मोठा पृथ्वीचा गोल आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे की हा पृथ्वी गोल फिरता आहे. बरं, तो नुसता फिरता नाही तर त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग हा खऱ्या पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगा इतकाच आहे. म्हणजे खऱ्या पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. हा जो तिचा वेग आहे
तेवढाच वेग ह्या पृथ्वी गोलाचा आहे. त्याचप्रमाणे नुसतं परिवलनाचा नाही तर परिभ्रमणाचा वेग जो आहे पृथ्वीचा, म्हणजे पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग, परिभ्रमणाचा वेग हा सुद्धा या खऱ्या पृथ्वी परिभ्रमणाच्या वेगा इतकाच आहे. म्हणजे हा जो पृथ्वी गोल आहे तो पृथ्वी गोल त्याची परिभ्रमणाची आणि परिवलनाची वेळ जी आहे ती खऱ्या पृथ्वी एवढीच आहे. जगातील हा सर्वात मोठा पृथ्वी गोल अर्था या नावाने ओळखला जातो. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.